अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी. नमस्कार माझा तया ज्ञानेश्वरासी. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता. अहं भार हा वागवी कोण माथा. जडो भावना रामदासी सदाती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीराम. 8 अभंगांपर्यंत आपण आलेलो आहोत. वेगवेगळ्या पद्धतीनं ज्ञानदेव आपल्या समोर नामाचं चिंतन आणि त्याचं असलेलं महात्म्य हे स्पष्ट करत आहेत. 9वा अभंग. विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. रामकृष्णी मन नाही ज्याचे. 8व्या अभंगामध्ये शेवटी ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे की ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. अत्यंत सुलभ असं नामाचं साधन असतानाही म्हणणारे किंवा त्या नामाच्या साधनाचा आधार घेणारे अत्यंत दुर्मिळ आहेत, अत्यंत विरळ आहेत. म्हणून त्याच नामाचं सुलभ साधन जे आहे त्या सुलभ साधनाला अनुलक्षूनच नामाविषयीची उपेक्षा बुद्धी का बरं निर्माण होते तो विचार ज्ञानदेव इथे देत आहेत. म्हणून विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. आम्ही जर भगवंताच्या स्मरणामध्ये नसू, त्याच्या असणेपणाची जाणीव जर आमच्यामध्ये नसेल तर आम्ही कितीही ज्ञान संपादन केलेलं असलं तरी त्या ज्ञानाचं मूल्य शेवटी शून्य आहे. कितीही मी ज्ञानसंपन्न असू दे, बलसंपन्न असू दे, धनसंपन्न असू दे, पण समर्थ म्हणाले तसं, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आम्ही जे जे काही करतो आहोत त्या प्रत्येक करण्याला भगवंताच्या अधिष्ठानाची भूमिका ही आपल्यामध्ये असायला हवी. म्हणून ज्ञानप्राप्ती हीच मुळात अत्यंत कठीण आहे. आणि आम्हाला जे ज्ञान आज प्राप्त करायचं आहे, हरिपाठामधून ज्ञानदेव जो विचार देत आहेत तो म्हणजे आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. अशा ज्ञानाला आम्हाला प्राप्त करायचं आहे. ते खरं आपलं आत्मज्ञान आहे. म्हणून नारद भक्ती सूत्रातही नारदांनी असं म्हटलेलं आहे, सा कर्मज्ञान योगेभ्या अधिकतरा फलरूपत्वात. आपल्यामधली असलेली जी भक्ती आहे ती भक्ती ही कर्म, ज्ञान आणि योगापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. त्या भक्तीचं स्वरूप हे नामाशी निगडीत आहे. म्हणून विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान हा विचार ज्ञानदेव इथे देतात. म्हणून ज्ञानाचं फलत्व हे शेवटी नामाशी, भगवंत स्मरणाशी निगडीत आहे. आणि विष्णू हा शब्द जो इथे आला त्याचा भाव असा आहे की पृथ्वी आणि द्यूलोक, पृथ्वीच्या वरची असणारे हे जे भाग, या सगळ्यांना व्यापून जो उरलेला आहे तो विष्णू आहे. आणि म्हणून त्या विषधातूमधून आलेला हा विष्णू, विषधातूचा अर्थ असा होतो प्रवेश करणे. पृथ्वीवरच्या चराचर वस्तुमात्रामध्ये भगवंतानं प्रवेश केलेला आहे म्हणून तो विष्णू. मग जर तो चराचरामध्ये त्यानं प्रवेश केलेला आहे तर त्याला विसरून मी राहणं, त्याला विसरून मी कर्म करणं हे योग्य नाही. म्हणून विष्णुवीण जप हे व्यर्थ त्याचे ज्ञान. तुकारामांचेही शब्द एका अभंगामध्ये येतात, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. म्हणून चित्ताच्या शुद्धीसाठी नामाचा आधार आहे, ते नाम भगवंताचं आहे. हा भाव या ठिकाणी आहे. रामकृष्णी मन नाही ज्याचे. म्हणून त्या रामकृष्णाच्या ठिकाणी आपलं मन असणं अत्यंत आवश्यक आहे. चित्त आज आमचं कसं आहे, मनाची भावना कशी आहे, अत्यंत चंचलता तिथे आहे.
आणि त्या चंचलतेमुळे आमच्यामधून होणाऱ्या कर्माला एक प्रकारानं योग्यता प्राप्त होत नाही. आणि ती योग्यता प्राप्त होत नाही म्हणून दुःखाचा अनुभव, निराशेचा अनुभव, उदासीनतेचा अनुभव हा आपण घेत राहतो. म्हणून त्या मनाचं जे धर्मचिंतन आहे, त्या मनाचा जो विषयचिंतनाचा भाव आहे, तिथून त्याला बदलावं, तिथून त्याला वळवावं आणि भगवंत चिंतनाकडे त्याला न्यावं. म्हणून रामकृष्णी मन नाही ज्याचे. मन आज माझं शुद्ध नाही, मनामध्ये विषयांचाच विचार आहे आणि म्हणून त्या मनामध्ये रामकृष्णाचा भाव येत नाही. त्या मनामधला विषयांचा भाव मी कमी करावा आणि रामकृष्णाचा भाव त्या ठिकाणी द्यावा. म्हणून नामानं जर काही आमच्यामध्ये बदल घडत असेल तर आम्ही वासना निर्मूलन होतं. आमच्यातल्या ज्या ज्या वासना आहेत त्या सगळ्याच वासनांचं निर्मूलन होतं. आमच्यामधलं असणारं अज्ञानाचं निर्मूलन होतं आणि म्हणून खरा आत्मप्रकाश, खरा आनंदाचा भाव हा आम्हाला नामाच्या साधनेमधून, चिंतनामधून प्राप्त होत जातो. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसेनी होय. आम्ही जन्माला आलेलो आहोत, परंतु जन्माला आल्यानंतर माझ्या जन्माचा हेतू जर मी लक्षात घेतलेला नसेल, माझ्या जन्माचं ध्येय जर मी लक्षामध्ये घेतलेलं नसेल तर जन्माला येऊनही मी करंटा होतो. आणि हे करंटे पण कुठे आहे? नेणे अद्वैत वाटा. माझ्यामध्ये आज द्वैताची धारणा आहे, त्या द्वैताच्या धारणेतून मला अद्वैताच्या भूमिकेमध्ये, धारणेमध्ये यायचं आहे. म्हणून अद्वैत जर मी समजून घेतलं नाही, अद्वैताची मानसिकता जर मी माझ्यामध्ये तयार केली नाही तर जन्माला येऊनही मी करंटा आहे. म्हणून अद्वैताच्या मार्गानं जाणं म्हणजेच एकमात्र भगवंत माझ्यामध्ये आहे आणि या विश्वामध्ये आहे, ही भूमिका मी मनामध्ये पक्की करणं हे परमार्थाचं वर्म म्हणा किंवा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं सार्थकता म्हणा, ही त्या ठिकाणी आहे. पैठा हा शब्द इथे जो आला तो म्हणजे प्रतिष्ठा. रामकृष्ण स्वरूपाला अनुलक्षून असलेली आपली प्रतिष्ठा, असलेलं आपलं मोठेपण, हा भाव इथे महत्त्वाचा आहे. पुढे माऊलीनं म्हटलेलं आहे, द्वैताची झाडणी गुरुवीण ज्ञान, तया कैचे कीर्तन घडे नामी. द्वैताची झाडणी, आम्ही आत्ताला जे आहोत ते द्वैतामध्ये आहोत. म्हणून अनेक वेळेला आमचा व्यवहार हा मी तूच्या, तुम्ही आम्हीच्या भूमिकेमधून घडत राहतो. आणि म्हणून जोपर्यंत ही द्वैताची झाडणी होत नाही, त्या द्वैताला आपण बाजूला करत नाही, तोपर्यंत खऱ्या अद्वैत वाटेवरती आपण येत नाही. मग मला ही जी द्वैताची झाडणी करायची आहे ती कशी करायची आहे? गुरुवीण ज्ञान. गुरूंच्याच ज्ञानामधून मला खऱ्या अर्थानं द्वैताची झाडणी करता येते. अनेक प्रकारचे गुरु आपल्या समोर आहेत. दासबोधामध्ये समर्थांनी गुरूंचे अनेक प्रकार आपल्या समोर ठेवलेले आहेत. अन्य कोणत्याही गुरूंपेक्षा ज्याच्याजवळ गेल्यानंतर मला खऱ्या अर्थानं समाधान प्राप्त होतं, मला प्रसन्नता अनुभवाला येते आणि अत्यंत निरपेक्ष भावनेनं ते गुरु तुम्हाला भगवंत मार्गावरती नेतात, ते खरे गुरु आहेत. आणि अशा गुरूंकडून येणारं जे ज्ञान आहे हे खऱ्या अर्थानं ब्रह्मनिष्ठ स्वरूपाचं, ब्रह्मभावाचं ज्ञान आहे. आणि म्हणून जर गुरुकृपेनं आम्हाला अशा रीतीनं भगवंत ज्ञानाची, अद्वैताची एक भूमिका मिळाली आहे तर आपल्यामधली द्वैताची झाडणी ही आपोआप त्या ठिकाणी येते, होते. आणि ती द्वैताची झाडणी झाल्या कारणानं खऱ्या अद्वैत वाटेवरती आपण येतो. आणि म्हणून आमच्यामध्ये द्वैत नाही आणि म्हणून तिथे आमच्याकडून तया कैचे कीर्तन घडेनामी, आमच्यामधून
नाम घेतलं जात नाही, नामाचं संकीर्तन आमच्यामधनं होत नाही. केवळ एका गुरुकृपेनंच नामाच्या अनुसंधानामध्ये आपण राहतो. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, रामपाठ मौन प्रपंचाचे. सगुणाच्या ध्यानाकडे ज्ञानदेव आम्हाला वळवतात. सगुण जे आपल्या समोर आहे, मग ती भगवंताची मूर्ती असेल, प्रतिमा असेल, आम्ही त्याच्यावरती जेवढे एकाग्र होत जातो तेवढा तो भाव डोळे मिटल्यानंतरही आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला अनुभवाला येतो. म्हणून ध्यान जे आहे, हे ध्यान म्हणजे एक प्रकारानं सतत त्या मूर्तीचा, त्या प्रतिमेचा, त्या स्वरूपाचा विचार माझ्यामध्ये येणं आहे. ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. एक प्रकार जो आहे तो प्रतीक ध्यानाचा आहे. आपण आपल्या समोर काही एक प्रतिमा ठेवतो, मूर्ती ठेवतो आणि त्याच्यावरती एकाग्र होतो. त्या एकाग्रतेलाच अनुलक्षून ध्यानाचा अभ्यास आपला होतो. दुसरा भाव जो आहे तो ध्येयानुसार ध्यान. आपण भगवंताचं एक पूर्ण स्वरूप आपल्या समोर घेतो. कोणी नरसिंहाचं स्वरूप घेईल, कोणी शंखचक्र गदा पद्म धारण केलेल्या चतुर्भुजधारी भगवंताचं ध्यान करेल. तिथे ध्येयानुसार, त्या विचारानुसार, त्या स्वरूपानुसार ध्यानाचा एक भाव येतो. आणि तिसरा ध्यानाचा एक भाव आहे तो अहम ग्रह ध्यान. म्हणजे अहम म्हणजे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, ही भावना माझ्यामध्ये मी निर्माण करणं, हा ध्यानाचा एक भाव आहे. या ध्यानाच्या अभ्यासामध्ये आमच्यामध्ये शास्त्रवचनांचा अनुषंगानं असलेला एक भाव असायला हवा. शास्त्राला अनुलक्षून असलेला विश्वासाचा, श्रद्धेचा भाव असावा. आणि खरोखर मला माझं आत्मकल्याण साधायचं आहे, ही अंतःकरणामधली तीव्रता असायला हवी. तेव्हाच ध्यानामध्ये तुम्ही एकाग्र व्हाल. जोपर्यंत मन अनंत विचारांच्यामध्ये फिरत राहतं, भरकटत राहतं, तोपर्यंत ध्यानाची एकाग्रता येत नाही. म्हणून पतंजलींचेही शब्द आहेत, तत्र प्रत्यैकता ध्यानम. त्याच्यावरती आम्ही एकाग्र होणं हा खऱ्या अर्थानं ध्यानाचा अनुभव आहे. भक्तिशास्त्रानं ध्यानाचा विचार करत असताना तो 4 अंगानं केलेला आहे. रूप, गुण, लीला आणि सेवा. भगवंताच्या अनुषंगानं त्याचं रूप मी केवळ माझ्या डोळ्यासमोर घेतो. मग कधी मी बालकृष्णाचं रूप घेईन, कधी राधाकृष्णाचं रूप माझ्यासमोर घेईन. म्हणजे एक भाव त्या भगवंत लीलेचा माझ्या समोर येतो. मी त्या रूपावरती एकाग्र होतो. भगवंताचे जे अनंत गुण आहेत, त्या अनंत गुणांना अनुलक्षून मी ध्यानाचा विचार करतो. त्या एका गुणामध्ये मी स्वतःला केंद्रीभूत करतो. तो गुण माझ्यामध्ये कसा मला आत्मसात करता येईल, हा ध्यानाचा एक भाव आहे. भगवंतानं ज्या ज्या लीला केलेल्या आहेत, रामाच्या लीला असतील, कृष्णाच्या लीला असतील, आम्ही त्यातल्या एखाद्या लीलेच्या अनुषंगानं आमच्यातल्या भक्तीला विकसित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि शेवटचा भाव म्हणजे सेवा, किंवा काही ठिकाणी त्यांनी नाम असाही शब्द वापरलेला आहे. भगवंताच्या सेवेमध्ये मी राहतो, अखंडपणानं त्याचा कशी सेवा मला करता येईल हा विचार मी करतो. याच्यामधून सेवेचा भाव आमच्यामध्ये व्यक्त होतो. म्हणून ध्यान हेच ईश्वराचं खरं पूजन आहे, असं वसिष्ठांनी रामाला योग वासिष्ठामध्ये सांगितलेलं आहे. ध्यानामधून
आपण आपल्या सद्गुरूंच्या म्हणा, आपल्या उपास्य देवतेच्या अनुषंगानं म्हणा, अधिक जवळ जातो. आणि म्हणून ते ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. मुळातच हा हरिपाठ ज्ञानदेवांनी बहुजन समाजाला डोळ्यासमोर ठेवत रचलेला आहे. मग सामान्य माणसाला एकदम निर्गुण निराकारापर्यंत जाता येणार नाही. त्याला समोर काहीतरी सगुणाचं आलंबन असणं आवश्यक आहे. म्हणून त्या सगुण ध्यानाचा विचार त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यातूनच त्या ध्यानाच्या एकाग्रतेमधून माऊलीनं शेवटी म्हटलेलं आहे, नामपाठ मौन प्रपंचाचे. आम्ही नामामध्ये राहिल्यानंतर आपोआप प्रपंचाच्या अनुषंगानं आमच्यामध्ये मौन तयार होतं. मौन याचा अर्थ मी बोलणं माझं बंद केलं. तसं प्रपंचाचा विषय, प्रपंचाचं असलेलं चिंतन मी कमी करत नेणं म्हणजे एक प्रकारानं प्रपंचाकडे मी पाठ फिरवलेली आहे, त्याच्याविषयी मी मौन स्वीकारलेलं आहे. म्हणून तुकारामांचेही शब्द आहेत, तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता, जन्म मरण व्यथा दूर होती. एका त्या विठ्ठलाला अंतःकरणामध्ये घेतल्यानंतर, प्रपंचाविषयीचं मौन तुमचं निर्माण झाल्यानंतर तुम्ही खऱ्या अर्थानं आनंदाच्या ठिकाणी येता. म्हणून ध्यानामध्ये मनाच्या सगळ्याच अंगांना आम्ही एकाच ठिकाणी एकाग्र करतो. त्याच्या चंचल वृत्तीला आम्ही बाजूला करायला, कमी करायला सुरुवात करतो. नाम हेच माझं जीवन मूल्य आहे, हा पक्का विश्वास, ही ठाम भूमिका माझ्यामध्ये मी घेतो. आणि नामामधून आपोआप समाधानाकडे आम्ही वळतो. आपण समाधानाकडे वळल्यानंतर मग प्रपंचामध्ये कमी काय आणि जास्त काय हा विचार आमच्या समोर येत नाही. भगवंताचं नाम जे आहे, हे नाम म्हणजे एक प्रकारानं तो शब्द आहे. आणि शब्दाचं सामर्थ्य हे एका बाजूला विलक्षण आहे आणि त्याच शब्दाला नादाचाही भाव आहे. म्हणून आपण जसे शब्द उच्चारतो तसे आपले भाव व्यक्त होतात. समोरच्याची प्रतिक्रिया त्या अनुषंगानं येते. म्हणून शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्म या दोहोंचा भाव नामस्मरणामध्ये आहे. म्हणून जसजसं आम्ही नाम घेत जातो तसतशी ती एक त्या नामाविषयी, त्या देवतेविषयी, सद्गुरूंच्या विषयी एक भावना तयार होत जाते, एक आत्मीयता निर्माण होते. आणि त्या आत्मीयतेमधून आम्ही अधिकाधिक त्याच्या जवळ जातो. तिथेच आपल्याला खऱ्या अर्थानं नामसमाधीचा भाव येतो. आणि एकदा मी समाधीच्या आनंदाशी निगडीत होत गेलो की प्रपंचाचं मौन जे आहे ते आपोआप माझ्यामध्ये येतं. त्रिवेणी संगमी, पुढचा 10वा अभंग. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. आणि ते पुण्यप्राप्तीच्या अनुषंगानं प्रत्येकाची भावना अशी असते की मी पूजा अर्चा करीन, यज्ञयागादिक कर्म करीन, दानधर्म करीन, तीर्थव्रतांना जाईन, तीर्थक्षेत्रांना जाईन. पण ह्या सगळ्यांच्या मध्ये जात असतानाही आम्ही जर त्या भगवंताचा विषय आमच्या समोर नसेल, त्याच्याविषयीची अनन्यता आमच्यामध्ये नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी हे केवळ बाह्य उपचार आहेत. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. पद्मपुराणानं तीर्थांचा फार मोठा इतिहास आपल्या समोर ठेवलेला आहे. अनेक तीर्थांच्या निर्मितीचा भाव त्यांनी मांडलेला आहे. त्या ठिकाणच्या साधनेचं फलही त्यांनी मांडलेलं आहे. पण केवळ मी त्या ठिकाणी गेलो, तिथलं सगळं बघितलं आणि परत आलो, एवढाच जर भाव माझ्यामध्ये असेल तर त्या तीर्थाला जाऊन मी काहीही प्राप्त केलेलं नाही. आणि अनेक वेळेला आजच्या वातावरणामध्ये आपल्या विशेषतः सुशिक्षितांच्या बाबतीमध्ये एक प्रतिक्रिया अशी असते, त्या दर्शनामध्ये फार चेंगराचेंगरी झाली
आम्हाला दर्शनच घेता आलेलं नाही. आजूबाजूच्या स्वच्छतेच्या अनुषंगानं आम्ही आमच्या भावना व्यक्त करतो. मग अशा असताना तिथे आम्ही जावं कशाला? असे जे विचार सगळे आपले येतात, हा सगळा भाग म्हणजे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. खरं म्हटलं तर तीर्थपण जे आलेलं आहे ते संतांच्या मुळं आलेलं आहे. वारंवार संत तीर्थस्थानाच्या ठिकाणी जातात, स्नान करतात, त्यामुळे त्या संतांचं असलेलं समस्त पुण्य जे आहे तो पुण्यभाव त्या तीर्थांना प्राप्त होतो. ज्या वेळेला भगीरथानं गंगेला भूतलावरती आणलं तेव्हा गंगेनं भगवंताला प्रार्थना केली की आपली आज्ञा मला शिरसावंद्य आहे, मी भूतलावरती जाते आहे, पण भूतलावरती मंडळी एवढी पापाचरणानं युक्त आहेत, ते जर वारंवार माझ्याकडे पापमुक्तीच्या अनुषंगानं स्नानाला येत राहिले तर माझं आत्ताचं असलेलं पुण्य हळूहळू क्षीण होत जाईल. तेव्हा भगवंत म्हणाले, जरी पापी व्यक्तीच्या स्नानानं तुझ्यातलं पुण्यत्व कमी होत असलं तरी सुद्धा ज्या ज्या वेळेला संत महंत महानुभाव तुझ्यामध्ये स्नान करतील त्यांचं पुण्य तुला प्राप्त होईल आणि तो बॅलन्स जो आहे तो बॅलन्स तिथे राखला जाईल. म्हणून तीर्थांच्या अनुषंगानं पुण्यत्वाचा भाव जरूर आहे, पण आमच्या अंतःकरणामध्ये जर नामाचा भाव नसेल, भगवंताविषयीची श्रद्धा नसेल तर ते सगळं व्यर्थ होतं. सामान्यांची नामनिष्ठा जी आहे ती श्रद्धेच्या अनुषंगानं येते, म्हणून ते तीर्थाकडे जातात. पण ज्याची संतांच्या अनुषंगानं असणारी संतांची जी नामनिष्ठा आहे ती म्हणजे अनन्य श्रद्धा ज्याला म्हणतात, अविचल श्रद्धा ज्याला म्हणतात, तो भाव त्यांच्यामध्ये आहे. म्हणून तीर्थाला जाऊनही जर आम्ही भगवंत नामापासून विन्मुख असू तर तो केवळ प्रवास होतो, तो तिथे तीर्थयात्रेचा भाव होत नाही. नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिवीण धावया न पवे कोणी. जो कोणी नामाला विन्मुख झालेला आहे तोच खऱ्या अर्थानं पापी आहे. अन्य पाप तर आपल्याकडनं होतच राहतील, पण भगवंताचं विस्मरण होणं हे सुद्धा एक पाप आहे. म्हणून त्याच्या स्मरणाचा भाव नित्य आमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणून नामस्मरण हेच एकमात्र आम्हाला पुण्याकडे नेणारं आहे. नामाची विन्मुखता, नामापासून दूर जाणं, नामाचं विस्मरण होणं हा एक प्रकारानं निषिद्ध कर्माचा पापाचा भाव आहे. आणि त्याच्यामधूनच हरिवीण धावया न पवे कोणी. आम्हाला आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आधार करता कोणी असेल, सांभाळणारा कोणी असेल तर तो एकमात्र हरी आहे. तुमच्यामध्ये कितीही संकट येऊ देत, कितीही आपत्ती येऊ देत, तुमच्या अंतःकरणामधून जर त्या भगवंताचं स्मरण असेल तर आपोआप तो भगवंत तुम्हाला त्या ठिकाणी धावून येतो आणि त्या संकटामधून तो तुम्हाला पुढे नेतो. कितीही आमचे नातेवाईक हा शब्द आम्ही वापरत असलो, आप्त स्वकीय वापरत असलो तरी ते कोणीही फार वेळ आम्हाच्या मदतीला येत नाही. एक भगवंत तेवढाच तुम्हाला सर्वार्थानं सर्व काळी मदतीला येत असतो. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. नामाचं महात्म्य कसं आहे आणि तेच आम्हाला कशा रीतीनं उपयोगाला येतं हे स्पष्ट करण्यासाठी वाल्मिकीचा दृष्टांत ज्ञानदेवांनी इथे घेतलेला आहे. अत्यंत दरोडेखोरी करणारी वाल्याकोळ्याची असलेली त्याची वृत्ती, नारदांशी भेट होते. नारद त्याला म्हणतात की तुझ्या पापाचे वाटेकरी कोण आहेत, तू घरच्यांना विचारून ये. पण घरचे त्याला नकार देतात
आणि त्यावेळेला वाल्या कोळी अंतर्मुख होतो आणि नारदच तिथे त्याला खऱ्या अर्थानं नामाचं साधन देतात. त्या केवळ एका नामस्मरणाच्या आधारानं त्यांच्या समग्र जीवनाला एका मुनिस्वरूपाचा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा भाव त्यांना प्राप्त होतो. आणि रामायण चरित्रासारखी एक अलौकिक कृती वाल्मिकींच्याकडून येते. म्हणून नामदेवांचेही शब्द आहेत, नाम एकची तारक, रामनामाचे शुद्ध मुख, येणे उद्धरती तिन्ही लोक, कुळासहित वैकुंठा. म्हणून भगवंताचे नामस्मरण म्हणजेच भगवंताचे स्मरण. आम्हाला ते तिन्ही लोकांमधून उद्धरून नेता. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळशुद्ध. भगवंताचं नाम घेतल्या कारणानं त्या नामामधून जर काही घडत असेल तर आमच्यामध्ये तर बदल होतोच होतो. पण ज्या कुळामध्ये एखादा तरी नामधारक सर्वार्थानं भगवंताशी समर्पित झाला तर त्याच्या एकाच्या नामसाधनेनं त्या कुळाचा पूर्ण उद्धार होतो. सगळे त्याचे पूर्वीचे पितर जे कुठे ज्या ज्या लोकांमध्ये असतील ते सगळे मुक्त खऱ्या अर्थानं होतात. म्हणून पितरांना उद्देशून आम्ही श्राद्ध कर्मादिक भाग करत असलो तरीसुद्धा भगवंताच्या नामानं त्या कुटुंबाचा उद्धार, कुटुंबातल्या अनेकांचं कल्याण हे त्या ठिकाणी होत राहतं. 11वा अभंग. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षणमात्रे. हरिनामाचं पापनाशकत्व भगवंत या ठिकाणी आपल्या समोर ठेवत आहेत. आणि ते देत असताना पुढच्याच चरणामध्ये त्यांनी दृष्टांतही तो दिलेला आहे की नामाचं श्रेष्ठत्व कशा स्वरूपाचं आहे. जर क्षणभरामधून नाम घेण्यानं, कारण हरिपाठाचं पहिला अभंगच आहे, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. म्हणून इथे पुन्हा त्यांनी म्हटलेलं आहे, जातील लयासी क्षणमात्रे. भगवंताच्या एका स्मरणानं आमच्यामधल्या अनंत पापराशी ज्या काही आहेत त्या क्षणभरामध्ये पूर्णपणानं नष्ट होतात. आता इथे काही प्रश्न वेदांताच्या अनुषंगानं म्हणा किंवा भाव समजून घेण्याच्या अनुषंगानं म्हणा हे आपल्या समोर येतील. आम्हाला अनुभवाला येणारं जे पाप आहे कर्माच्या माध्यमामधून, हे जर आमच्या कर्मामधलंच भाग असेल तर त्या ठिकाणी भगवंत नामानं त्याचा लय कसा होईल. कारण पाप संचित होताना, तयार होताना ते मागच्या जन्मापासून आमच्याकडे आलेलं आहे. दुसरा भाव इथे येतो की आमच्या शास्त्रानं आमच्या समोर अनेक कर्मांमधल्या दोषांना अनुलक्षून प्रायश्चित्त सांगितलेली आहेत. जर ही प्रायश्चित्त सांगितलेली आहेत, मग भगवंत नामानं सगळं निघून गेल्यानंतर ह्या प्रायश्चित्त विधानाचं स्वरूप काय राहील किंवा त्याचं प्रयोजन काय राहील. तिसरा विचार आहे की जर पातकांची पूर्ण निवृत्ती होत असेल तर प्रायश्चित्त विधान करणाऱ्या स्मृती या संपतात का किंवा त्यांचं कार्य थांबतं का. आणि चौथा भाग आहे की हरिनामानं, नामस्मरणानं माझ्यातलं पाप नष्ट होतं हे मी केव्हा जाणावं. आत्तालाच देह असताना मला त्याची अनुभूती येते का की माझ्यातलं सगळा पापाचा निचरा झाला, का मृत्यूनंतर तो पापाचा निचऱ्याचा हिशोब होतो, असाही एक भाव या ठिकाणी आहे. पाप म्हणजे काय तर जे अयोग्य कर्म आहे, ज्याच्यामध्ये इतर प्राणीमात्राची हिंसा आहे, विहित कर्मत्याग आहे, तो सगळा भाग पाप या शब्दामध्ये येतो. आणि या पापामध्ये महापाप, उपपाप आणि पाप असे 3 प्रकार आहेत. महापापामध्ये
ब्रह्महत्या, सुरापान, चोरी, गुरुदारा गमन अशा पापांचा विचार आहे. उपपापांमध्ये अयोग्य व्यक्तीला स्पर्श करणं आहे, संभाषण करणं आहे, निषिद्ध अन्न भक्षण करणं आहे. आणि सामान्य पापांमध्ये मांसभक्षण, हिंसादिकांचा भाग आहे. म्हणजे ही संपूर्ण पापं जी काही आहेत ती सगळी पापं केवळ एका नामानं नष्ट होतात. आणि ही पापं आपल्याला अनेक वेळेला अयोग्य मार्गाकडे नेतात, प्रसंगी आपल्याला ती उन्मत्त करतात. आणि म्हणून इथे ज्ञानदेवांनी म्हटलं की केवळ एका क्षणामध्ये भगवंताच्या नामाचं सामर्थ्य एवढं विलक्षण आहे की ते लयामध्ये जातं. पापाचा दुसरा एक विचार इथे आहे, तो म्हणजे आमच्यामध्ये असलेलं आत्मज्ञानाविषयीचं अज्ञान. मला माझ्या स्वरूपाची जी आज जाणीव नाही, माझ्यातल्या आनंद स्वरूपाची मला जी जाणीव नाही, हे जे माझं अज्ञान आहे, हे अज्ञान म्हणजेच एक प्रकारानं पाप आहे. आणि म्हणून आम्ही जसजसं भगवंताचं नाम घेत जातो तसतसं आमच्यामधल्या अज्ञानाची आम्हाला जाणीव होते. आणि मग मी माझ्या आनंद स्वरूपाचा विचार करायला लागतो. ते प्राप्त करण्याच्या दृष्टीनं मी अधिक प्रयत्नशील होतो. आणि म्हणून नामाने सगळी पापं खरोखर नष्ट होतात. कशी? तर भागवतामध्ये शुक महामुनींनी असं म्हटलेलं आहे, सूर्य उगवल्यानंतर जसा अंधार क्षणभरामध्येच निघून जातो, त्याला काही तासाभराचा अर्धा तासाचा वेळ लागतो असं नाही. सूर्य की एकदा किरण पसरले या भूतलावरती की लगेच तो अंधार संपून जातो. तसं भगवंत नामानं ही पापं आपोआप निघून जातात. आणि गुणवर्णन भगवंताचं, हरीचं चिंतन हेच मुळात खऱ्या अर्थानं, जसं कर्मामध्ये शास्त्रानं प्रायश्चित्त विधान सांगितलं तसं नामस्मरण हाही त्याच एक विधानाचा भाग आहे. म्हणून आमच्यातली पापं निघून जातात. नामाचा जसजसा विचार आपण करतो तसतसे असलेले आपले अयोग्य संस्कार हे आपोआप कमी होत जातात. आणि आपल्यामधल्या असलेल्या ज्या वासना अयोग्य मार्गाकडे नेणाऱ्या आहेत त्या वासनाही या ठिकाणी निश्चितपणानं बाजूला होतात. आणि प्रायश्चित्त खरं म्हटलं तर प्रत्येक कर्माचं प्रायश्चित्त शास्त्रानं वेगळं सांगितलेलं आहे. पण नामस्मरण करणाऱ्या साधकामध्ये सगळीच पापं केवळ एका नामानं निघून जातात. त्यासाठी ज्ञानदेवांचा पुढल्या चरणामध्ये दृष्टांत येतो, तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. त्यांनी लाकूड म्हटलेलं नाही, तृण म्हटलेलं आहे. लाकूड जळायला वेळ लागेल, पण गवत त्याच्यावरती थोडी जरी एक ठिणगी पडली तरी संपूर्ण गंजी जी काही गवताची आहे, रासच्या रास, ती एका क्षणभरामध्ये पेट घेते आणि संपूर्ण राख होते. केवळ एका अग्नीच्या सामान्य ठिणगीनं, लहान ठिणगीनं गवत जसं निघून जावं, दग्ध होऊन जावं, तसं नामस्मरणानं नामे केले जपता हरी. आमच्यामधलं पाप जे काही आहे ते त्या नामस्मरणाबरोबर आपोआप निघून जातं, ते दग्ध होतं. हरी उच्चारण मंत्र हा अगाध, पळे भूतबाधा भेणे तेथे. नाम घेणं हा म्हटलं तर खरोखर एक मंत्र आहे. आणि तो मंत्र म्हटल्यानंतर मंत्रांमध्ये एक प्रकारचं विलक्षण सामर्थ्य आहे. म्हणून आपल्याकडे अनेक प्रकारचे मंत्र वेदांनी आमच्या समोर ठेवलेले आहेत. देवतांना अनुलक्षून अनेक मंत्रसाधना आमच्या समोर आहेत. गायत्री मंत्राची साधना एक विलक्षण सामर्थ्य त्या व्यक्तीमध्ये निर्माण करते. म्हणून
मंत्र जेवढा सामर्थ्य संपन्न आहे, मंत्रामध्ये जेवढी गूढ आणि अगाध शक्ती आहे, तेच गुण वैशिष्ट्य, तीच संपन्नता भगवंत नामामध्ये आहे. नामामध्ये सुद्धा मंत्रांचं पूर्ण सामर्थ्य आहे, ती शक्ती आहे. त्याच्यामध्ये जसजसं तुम्ही नाम घेत जाता तसतशी त्याच्यातली सूक्ष्मता ही आपल्या समोर उलगडत जाते आणि नाम अनंत आहे. व्यापकपणा की तिथे त्याची मोजपट्टीच नाही. त्याचा प्रारंभही आमच्या लक्षात येत नाही आणि नाम घेता घेताना आम्ही कुठे थांबलो असंही होत नाही. म्हणून एक अनंतपणाचा भाव हा त्या नामाशी निगडित आहे. मननात त्रायते यस्मात तन्मंत्र. ज्याचं पुनः पुन्हा मनन केलं जातं, ज्याचं पुनः पुन्हा चिंतन केलं जातं, तो आपल्याकडे मंत्र म्हटलेला आहे. आणि जसजसं आमच्याकडनं मनन होत राहतं, त्या मंत्राचं पठण होत राहतं, चिंतन होत राहतं, नाम घेतलं जातं, तसतसं एक संरक्षण ज्याला म्हणा ते आमच्यामध्ये निर्माण व्हायला लागतं. जीवाचं ते रक्षण करणारी भूमिका येते. आणि त्याचबरोबर भूतबाधेचं सुद्धा निरसन होतं. ज्ञानदेवांच्या काळातही भूत ही संकल्पना होती. आणि संपूर्ण विश्वाचा जर आम्ही विचार केला तर या विश्वामध्ये आजही असंख्य स्थूल आणि सूक्ष्म योनी आहेत, ज्या आम्हाला लक्षातही आलेल्या नाहीत किंवा आमच्याला समजलेल्याही नाहीत. भूतयोनी, पिशाच्च योनी या एक प्रकारानं अशाच रीतीच्या काही योनींचा भाग आहे. ज्या व्यक्तीची द्रव्याच्या अनुषंगानं असेल, व्यक्तीच्या अनुषंगानं असेल, एक वासना ज्या वेळेला दृढ होत जाते आणि त्याच वासनेच्या चिंतनामध्ये त्याचा जर अंतकाल आलेला असेल तर त्या वासना तृप्तीसाठी मृत्यूनंतर तो एका अशा अवस्थेमध्ये असतो की मला माझी ही वासना पूर्ण करण्यासाठी तो ठिकाण किंवा जागा म्हणा, व्यक्ती म्हणा, शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यातून त्या भूतवाचा विचार, पिशाच्च बाधेचा विचार हा आमच्याकडे आलेला आहे. जिथे त्याला ती जागा सापडते त्या व्यक्तीला तो पकडतो आणि त्याच्याद्वारा आपल्या असलेल्या वासनांना पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो. आता जिथे अशा रीतीच्या बाधा होतात तिथे योग्य रीतीनं जर कोणी करणारा असेल तर तंत्रमार्ग आपल्याकडे आहे, तांत्रिक प्रयोग शास्त्रानंही मांडलेले आहेत. पण आज ते तांत्रिक प्रयोग त्या पद्धतीनं होत नाहीत. तिथे एक प्रकारची फसवणूकच होते, हातात काही लागत नाही. ज्ञानदेव म्हणतात केवळ एक भगवंताचं नाम हे एका जर महामंत्राचं स्वरूप आहे तर त्या महामंत्रानं, श्रेष्ठत्वानं, त्या सुलभतेनं तुम्ही तुमच्यामधल्या भूताला, बाधेला, पिशाच्च बाधेला आपोआप बाहेर काढता. म्हणून नाथ भागवतातही नाथांनी म्हटलेलं आहे 28व्या अध्यायामध्ये, शुद्ध मंत्राचे पुरश्चरण करी विघ्नांचे निर्दालन, तेथ पिशाच्च बाधा संचरण, येवोनी प्राण स्वये पळे. ते पिशाच्च तिथून निघून जाणं एवढं सामर्थ्य मंत्रांच्या मध्ये, नामामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि भूताचा किंवा पिशाचाचा विचार अजून एका अंगानं आम्हाला जर करायचा झाला तर आपल्या प्रत्येकामध्ये असलेला अहंकार हा एक प्रकारचं भूत आहे. या भूताचं म्हणजेच या अहंकाराचा नाश आम्हाला जर कशानं होणार असेल तर तो केवळ एका भगवंत नामानं होतो. मी जसजसं नाम घेत जातो तसतसं माझ्यातल्या मीपणाची जाणीव, माझ्यातल्या अहंकाराची जाणीव ही कमी होत जाते, क्षीण होत जाते आणि भगवंतच एकमात्र सत्य आहे या भूमिकेवरती मी येतो. म्हणून ज्ञानदेवांनी शेवटी असं म्हटलं, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ,
न करवे अर्थ उपनिषदा. हरी माझा असा शब्द ज्ञानदेव वापरतात. मी भगवंताचा आहे हीच भावना आपल्यामध्ये सातत्यानं असायला हवी. आणि ती भूमिका ज्ञानदेव आम्हाला इथे देतात. तो भगवंत माझा आहे असं म्हटल्यानंतर आपोआप मी त्याचा होतो. म्हणून भक्ताच्या नामधारकाच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या वाचून हरी वाचून अन्य कोणताही विषय नसणं, अन्य कोणताही पदार्थ नसणं, मीपणाची जाणीव नसणं, हे खऱ्या अर्थानं हरी माझा. आणि तो कसा? समर्थ. जो समर्थ आहे तो कसा आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं ज्याचं सामर्थ्य आहे तो खऱ्या अर्थानं समर्थ आहे. समर्थाचं सामर्थ्य हे पूर्णपणानं त्याच्या स्वाधीन आहे. जे जे म्हणून काही करायचं असेल ते सगळं करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. म्हणून हरीच्या सामर्थ्याचा अंत हा सामान्यांनाही नाही. त्याचबरोबर न करवे अर्थ उपनिषदा. उपनिषदांनी वेदांनीही भगवंताला जाणण्याचा प्रयत्न केला, पण नेती नेती म्हणत तेही शेवटी कुठेतरी थांबले. आम्हाला याच्यापुढे समजत नाही, याच्यापुढे आकलन होत नाही, ही भूमिका त्यांची आहे. म्हणून भगवंत नामाचं सामर्थ्य जसं आहे की प्रत्येक नामाबरोबर त्या भगवंताचा नावा अर्थ आपल्यामध्ये निर्माण होत राहतो. आणि तो नाम घेणारा जरी संपला तरीसुद्धा अर्थ तिथे थांबत नाही, त्या अर्थाचा भाव कायम राहतो. 12वा अभंग. तीर्थव्रत नेम भावे वीण सिद्धी, वायाची उपाधी करीसी जना. मागेही त्यांनी तीर्थव्रताचा विचार केला, परत एकदा तो विचार ते अजून स्पष्ट करतात. तीर्थव्रत नेम भावे वीण सिद्धी. भाव शब्द जो आहे तो भूधातूपासून आला. त्याचा अर्थ असा होतो असणे, होणे. म्हणून भाव शब्दामध्ये आपण कसं असायला हवं, आपण कसं व्हायला हवं, हा भाव त्या ठिकाणी आहे. मग जिथे अस्तित्व भावना आहे, जिथे असणेपणा आहे, तो भावाचा भाग येतो. मग तीर्थव्रताच्या अनुषंगानं जर माझी एक भावना निश्चित नसेल, श्रद्धेचा भाव नसेल, तर त्या ठिकाणी आम्हाला काहीही मिळणार नाही. आज आपली प्रत्येकाची अस्तित्व भावना कशी आहे? हो, मी आहे. मी आहे हे म्हणत असताना माझ्यामध्ये कुठलाही संशय नाही, मी आहेच. म्हणजे जेवढा स्वच्छ आणि संशयरहित भाव मी आहे म्हणण्यामध्ये आहे, तसाच भगवंत आहे, सद्गुरू आहेत, हा भाव सिद्ध असणं महत्त्वाचं आहे. आणि हा भाव जर आमच्यामध्ये आला तर आपोआप आपलं मन त्या ठिकाणी चिकटतं. कारण मनाला काहीतरी एक आलंबन लागतं, मन रिकामं राहत नाही. म्हणून ते जेवढं प्रपंचामध्ये धावतं तेवढंच त्याला प्रपंचातून काढल्यानंतर भगवंताच्या अनुषंगानं त्याला जर आम्ही चिकटवलं तर ते त्या ठिकाणी राहतं. म्हणून तीर्थांना आम्ही जाऊ, व्रतवैकल्य आम्ही करू, नानाविध स्वरूपाचे नेम आम्ही करू, पण जर त्याच्यामध्ये भावाचा भक्तीचा विचार नसेल तर त्याच्यामधून काहीही प्राप्त होणार नाही. वायाची उपाधी करीसी जना. केवळ ती एक उपाधी राहील, शुद्ध अंतःकरणाचा भाव हा त्या ठिकाणी येणार नाही. श्री भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथामध्ये भक्तीचा विचार मांडत असताना श्री रूप गोस्वामींनी भावाचा भाव स्पष्ट केलेला आहे. ते असं म्हणतायत, प्रेमरूपी सूर्याच्या किरणांप्रमाणे भगवत प्राप्तीच्या तीव्र अभिलाषाने
चित्तात उत्पन्न झालेली जी आर्द्रता, स्नेहभाव, त्याला भाव म्हणावं. म्हणून भावे विण सिद्धी याचाच अर्थ आपल्यामध्ये भगवंताच्या अनुषंगानं येणारा स्नेहभाव, त्याच्या अनुषंगानं येणारा प्रेमात्मक भाव. त्याचबरोबर आपल्याकडे अजून एक शब्द वापरला जातो, अष्टसात्विक भाव. जेवढी भगवंताच्या अनुषंगानं अत्यंतिक जवळीक निर्माण होत जाते तसं अष्टसात्विक भावातला कुठला तरी भाव हा आपल्यामध्ये व्यक्त व्हायला लागतो. ज्या वेळेला या अष्टसात्विक भावातला भाव व्यक्त होतो त्यावेळेला आपण त्या अनुषंगानं त्या भगवंत स्वरूपाशी सर्वार्थानं एकाग्र होतो. अष्टसात्विक भावामधला पहिला भाव आहे तो स्तंभ, जिथे आपलं शरीर एकदम ताठ होतं, स्तब्ध होतं, एकाग्र होऊन जातं, हालचाल शरीराची होत नाही. दुसरा भाव येतो तो स्वेद. आम्ही त्या स्वरूपाशी इतके तादात्म्य होत जातो, एकाग्र होत जातो की घाम ज्याला म्हणावा त्या घामाने अंग आमचं ओलचिंब होऊन जातो. तिसरा भाव आहे रोमांच. अंगावरती जर रोमांच निर्माण होणं हाही एकाग्रतेचा एक भाव आहे. काही वेळेला शरीराला वेपुथ म्हणजे शरीराला कंप येतो, काही वेळेला शब्द फुटत नाहीत, स्वरभंग होतो. त्यानंतर वैवर्ण्य म्हणजे मुखावरती एक प्रकारची उदासीनता येते. प्रपंचाच्या अनुषंगानं मला हे नश्वर आहे आणि तो भगवंत मला आता प्राप्त करायचा आहे, हा भाव विलक्षण निर्माण होतो. आणि अश्रू येतात किंवा एक प्रकारची मूर्छा ज्याला म्हणतात. काही काळ आपण सगळं विसरतो, देहाचं भानही त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून वायाची उपाधी करिसी जना. आपल्यामध्ये भाव महत्त्वाचा आहे. भावानं आपण भगवंताच्या अधिक जवळ जातो, अन्यथा सगळ्या उपाधी होतात. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी यावळे जैसा हरी. जर अशा रीतीच्या भावामधून भगवंताची प्राप्ती आपल्याला होत असेल तर त्या प्राप्तीचं स्वरूप कसं आहे? करतळी आवळे जैसा हरी. हातावरती आपण आवळा घेतल्यानंतर तो आवळा आम्हाला सगळ्या बाजूनी पूर्णपणानं अनुभवता येतो, बघता येतो. भावाच्या अनुषंगानं भक्तीचं जे स्वरूप आहे ते स्वरूपसुद्धा आम्ही जेवढं तीव्र करतो त्यावेळेला तो भगवंत सर्वार्थानं आपल्याला अनुभवायला येतो. अन्यथा त्या भगवंताचं स्वरूप आम्हाला स्पष्ट होत नाही. तो माझ्या हृदयस्थ आहे ही अनुभूती मी घेणं म्हणजेच करतळे आवळे जैसा हरी. त्याचबरोबर अजून दुसरा दृष्टांत पुढे त्यांनी घेतला 3ऱ्या चरणामध्ये. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. पारा जो आहे हा पारा जर खाली पडला जमिनीवरती तर त्याचे अत्यंत बारीक बारीक कण होतात. आणि एकदा ते बारीक बारीक कण जमिनीवरती पसरले तर ते गोळा करणंही अवघड होतं, एकत्र करणंही अवघड होतं. म्हणून पारियाचा रवा घेता भूमीवरी, तो जसा अवघड होतो गोळा करणं, यत्न परोपरी साधन तैसे. आपलं साधन जे आहे, आपला प्रयत्न जो आहे हा अत्यंत साधनेमध्ये सातत्यानं असायला हवा आहे. म्हणून जेवढा मी प्रयत्न करीन भगवंत भक्तीचा, भगवंत प्रेमाचा, तेवढा तो भाव माझ्यामध्ये सिद्ध होईल. आणि भाव सिद्ध झाला तरच त्या भगवंताची अनुभूती मला येईल. आणि ही अनुभूती कशी आहे? ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझ्या हाती. आपल्यामध्ये सद्गुरूंच्या अनुषंगानं अत्यंतिक कृतज्ञतेचा आणि अखंड स्मरणाचा भाव असायला हवा. ज्ञानेश्वरीतही म्हणा, अमृतानुभवामध्येही म्हणा, निवृत्तींचा उल्लेख ज्ञानदेवांनी वारंवार केलेला आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. आपले सद्गुरू कसे आहेत?
निवृत्तीनाथ म्हणजे एका बाजूला निर्वृत्ती पण आहे आणि त्याला अजून एक विशेषण ज्ञानदेवांनी दिलं, निर्गुण. निर्गुण म्हणजे गुणात असूनही गुणानं न बांधला जाणारा. आपण सगळे आत्ता गुणांनी बांधलेले आहोत, परंतु सद्गुरु तत्व हे निर्गुण निराकारही आहे आणि तेवढंच ते गुणातीतही आहे. आणि म्हणून परमात्माच एक प्रकारानं सद्गुरूंच्या रूपानं आपल्याला प्राप्त होत असतो. कारण परमात्म्याचं वर्णन करतानाही श्रुतींनी वेदांनी निर्गुणम निष्क्रियम शांतम असं म्हटलेलं आहे. म्हणून निवृत्ती ज्या वेळेला प्रपंचाची होते तेव्हाच निर्गुणत्वाचा भाव येतो. सद्गुरूंवरती असणारं हे जे प्रेम आहे ते भगवंत स्वरूपाच्या अनुषंगानं आहे. म्हणून दिधले संपूर्ण माझे हाती. ते परमात्म तत्व, तो भगवंताचा भाव, ते भगवंत दर्शनाची अनुभूती, तो भगवंत हृदयामध्ये अखंडपणानं राहणारा भाव हा मला पूर्णपणानं माझ्या सद्गुरूंनी दिलेला आहे. निवृत्तींनी मला ज्ञान दिलं, नाम दिलं आणि त्या नामाचं पालन करत, ती परमसाधना करत, यज्ञ परोपरी साधन करत माझ्या हातामध्ये ते मला पूर्णत्वानं प्राप्त झालं. म्हणून जोपर्यंत आपण आपल्या सद्गुरूंच्या स्वाधीन होत नाही तोपर्यंत खऱ्या आनंदाची अनुभूती, भगवत दर्शनाची अनुभूती आपल्याला होत नाही. समाधी हरीची 13वा भंग. समाधी हरीची समसुखे वीण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. हरीची समाधी. मुळात समाधी म्हणजे काय? तर समाधी म्हणजे सहज स्थिती. अत्यंत सहजपणानं मी बसावं आणि त्या बसलेल्या स्थितीमध्ये पूर्णपणानं माझ्यामध्ये समाधानाचा भाव येणं. म्हणून सहज स्थिती हा समाधीचा भाव आहे. त्या स्थितीमध्ये चित्ताच्या ठिकाणी समाधानाची वृत्ती निर्माण झालेली असते आणि त्याचबरोबर बाकीचा सगळा भाग वृत्तीचा हा निर्विकल्पतेशी निगडीत होतो. काहीच नकोय, एकमात्र भगवंत, एकमात्र नामाचा आनंद हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, ही भूमिका समाधीशी आहे. आणि कुठलंही साधन करा, त्या साधनाची शेवटची पायरी ही समाधीशी येते. तो साधक ते साधन करता करताना पूर्णपणानं इतका एकाग्र होतो की त्याला देहाचं भान नाही, मनाची भूमिका नाही आणि बुद्धीचाही भाव नाही. म्हणून शरीर, मन आणि बुद्धी हे तिघही ज्या वेळेला एकाच ध्येयावरती आकारभूत होतात, एकाग्र होतात, तेव्हा तो खरा समाधीचा भाव आहे. म्हणून हरीच्या निदिध्यासनानं, त्याच्या सततच्या चिंतनानं प्राप्त होणारी जी अवस्था ती समाधीशी निगडीत आहे. आणि ही समाधी कशी आहे? समसुखे वीण. समसुखाची प्राप्ती हा भाव त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर न साधेल जाण द्वैत बुद्धी. मग मला ही जर समसुखासह असलेली हरीची समाधी प्राप्त करायची असेल, साधायची असेल, तर मी कसा असायला हवंय? न साधेल जाण द्वैत बुद्धी. तुमच्यामध्ये जोपर्यंत द्वैत भाव आहे तोपर्यंत समाधीचा अनुभव घेता येणार नाही. म्हणून समसुख प्राप्ती आणि द्वैत बुद्धी नको, हे खऱ्या अर्थानं हरीच्या समाधीचं स्वरूप आहे. गीतेनंही निर्दोषम ही समम ब्रह्म 5व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. ब्रह्म जे आहे ते अत्यंत निर्दोष आहे, तसंच ते सम आहे, सारखेपणाचा भाव आहे. परमात्मा हा सम आहे. परमात्म्याजवळ वेगळेपणाची भूमिका नाही, अपपर भाव नाही, याला कमी द्यावं आणि याला जास्त द्यावं किंवा याला साधारण द्यावं अशी भूमिका त्याच्याशी नाही. मग ज्याच्याजवळ समत्वाचा भाव आहे
अशा परमात्म तत्वाशी मी माझी बुद्धी तदाकार करणं हा माझ्यामधल्या समाधीचा भाव आहे. माझी बुद्धी एकाच भूमिकेशी एकाच अद्वैत तत्वाशी मला निगडीत करायची आहे. म्हणून योग वासिष्ठातही वसिष्ठ रामाला म्हणाले, ज्ञानबोधाने तुझ्यामधल्या सगळ्या तृष्णा आशा या पूर्णपणानं निघून जाणं हाच तुझ्यासाठी समाधीचा अनुभव आहे. ज्ञानदेव इथे समाधीला एक विशेषण देत आहेत. समाधी हरीची. हरी हा शब्द मध्ये आलेला आहे. हरीची समाधी म्हणजेच एक प्रकारानं सगुणातून निर्गुणाकडे जाणारा भाव आहे. मी सगुण साकार स्वरूपाच्या ध्यानामध्येही राहावं, नामस्मरणही करावं आणि हळूहळू त्या सहज समाधीकडे मी जावं. म्हणून नाथांनीही असं म्हटलेलं आहे की हा भगवंत आमचा कसा आहे, तो सखळ सुखांचा मंडपू की निज सुखाचा कंदर्पू, तो सर्वांगे सुखस्वरूपू सबाह्य सुखरूप समसुखत्वे. अंतर्बाह्य समत्वाची भूमिका ही आपल्यामधल्या खऱ्या सुखाची धारणा आहे. आतूनही मी शांत आहे आणि बाहेरूनही मी शांत आहे. जे जे मला काही प्राप्त होतंय त्याच्याकडे माझी बघणारी भूमिका ही समत्वाशी सारखेपणाचीच आहे. हा भाव समसुखाच्या अनुषंगानं आहे. आणि म्हणून कुठे मी आसन घालावं, डोळे मिटावेत, मला कुठल्याही तऱ्हेचा व्यत्यय नको असं म्हणत मी समाधी प्राप्त करतो तर ती काही होतेच असं नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशी राजे सकळ सिद्धी. माणूस कसा आहे, माणूस विवेकशील आहे. आणि तो विवेकशील असल्या कारणानं त्याच्या त्या विवेकामध्ये ती जी बुद्धी आहे ही बुद्धी नेहमीच नित्य आणि अनित्याचा, योग्य आणि अयोग्याचा विवेक करते. म्हणून दृश्यामध्ये वावरून, प्रपंचामध्ये वावरून ज्या वेळेला मी अशा अनुभवापर्यंत येतो, निष्कर्षापर्यंत येतो की अरे मी एवढे सगळे प्रयत्न केले पण तरीही मी समाधानी नाही, मला हवं असलेलं सुख मिळत नाही किंवा सुख मिळालं तरी ते कायम राहत नाही, त्यावेळेला खऱ्या सुखाकडे, निरंतर सुखाकडे आमची बुद्धी वळते, त्याचा विचार ती करते. म्हणून खऱ्या बुद्धीचं वैभव कोणतं असेल तर प्रपंचामधल्या बुद्धीपेक्षा, प्रपंचातल्या नानाविध विषयांमध्ये वावरणाऱ्या बुद्धीपेक्षा केशवाचा विचार करणारी बुद्धी हे खरं बुद्धीचं वैभव आहे. म्हणून ज्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात, त्या अंतःकरण चतुष्टयामधली माझी बुद्धी, माझं मन, माझं चित्त आणि माझा अहंकार या सगळ्यांना मी त्या एका केशवाशी, भगवंताशी निगडीत करायला हवं आहे. आणि एकदा त्या केशवाशी संबंध माझा निर्माण झाला, त्याच्याशी माझं ऐक्यत्व साधलं की आपोआप पुढे काय होतं आहे, सकळ सिद्धी, सर्व तऱ्हेच्या सिद्धींची प्राप्ती आपल्याला आपोआप त्या ठिकाणी येते. केशी राजामधला केशी शब्द जो आहे त्याचा एक भाव शब्दकोशाच्या अनुषंगाने असा येतो की केश म्हणजे किरण. देवतांच्या द्वारा जे किरण प्रक्षेपित होतात तसं माझ्या बुद्धीच्या अनुषंगानंही माझे जे किरण आहेत ते एक प्रकारानं भगवंताशी निगडीत असणारेच मला असायला हवे आहेत. आणि त्या सकळ सिद्धी मला प्राप्त होतात. पण त्या सिद्धींमध्ये मला अडकायचं नाही. कारण सिद्धींमध्ये आम्ही ज्या वेळेला अडकतो त्यावेळेला आमची साधना जी आजपर्यंत झालेली आहे ती कुठेतरी खर्च होत जाते. त्या सिद्धींमधून आम्ही लोकेशणेच्या आहारी जातो, मान सन्मानाच्या मध्ये आम्ही गुरफटले जातो
आणि मूळ जे मला साधायचं आहे आनंदाचं ते माझ्यापासनं दूर जातं. म्हणून त्या केशवाच्या जवळ जाण्यानं मला आपोआप सकळ सिद्धी येतील, पण रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. रिद्धी, सिद्धी आणि निधी तीन शब्द ज्ञानदेवांचे इथे आहेत. पण हे तीनही घटक, या तीनही गोष्टी एक प्रकारानं आमच्यासाठी उपाधी आहेत. रिद्धी म्हणजे समृद्धी. सर्व तऱ्हेची समृद्धी आम्हाला प्राप्त होणं हा रिद्धीचा भाग आहे. सिद्धीमध्ये अतींद्रिय शक्तींची आम्हाला प्राप्ती होणं. तुमच्या मनात काय चाललंय ते मला कळणं, मी लहान होणं किंवा खूप मोठं होणं, इथे बसलेलो असलो तरी अन्यत्र ठिकाणी मी जाणं आणि काम करणं, हा सगळा अतींद्रिय शक्तींचा सामर्थ्याचा जो भाग आहे तो सिद्धींमध्ये येतो. आणि निधी म्हणजे साठा किंवा भांडार. भांडारामध्ये जशा नानाविध वस्तू असतात तसं आमच्यामधलं असलेलं भांडार. म्हणून रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, या सगळ्या आमच्यासाठी परमानंदापासून दूर नेणाऱ्या अशा रीतीच्या या उपाध्यायी आहेत. आम्हाला ह्या सगळ्यांना जर सांभाळायचं असेल, या सगळ्या जर आमच्याजवळ राहणार असतील, तर त्याच्यासाठी माझ्यामध्ये मी काय करायला हवं आहे? जवत्या परमानंदी मन नाही. परमानंदामध्ये जर मी माझं मन ठेवलं, भगवंताच्या ठिकाणी मी जर माझं मन ठेवलं, तरच या सिद्धी उपाधींच्या अनुषंगानं मी संयमित राहतो. कारण भगवंताच्या स्वाधीन सिद्धी आहे आणि मी एकदा भगवंताला आपलासा करून घेतला, मी त्याच्याशी समर्पित झालो की भगवंत ठरवतो याला किती आणि काय द्यायचं, किंवा दिलं तरी त्याच्यावरती नियंत्रण ठेवणारा भाग हा भगवंताशी निगडीत आहे. परमात्मा हाच मुळात परमानंद स्वरूप आहे. म्हणून त्या परमानंदी मन नाही. आम्ही जर आमचं मन त्याच्याकडे वळवलं नाही तर सिद्धींच्या उपाधीमध्ये आम्ही गुंतून पडतो आणि आमचं नुकसान होतं. मग त्या परमानंदी मन रमल्यानंतर येणारी अवस्था जर कोणती असेल तर ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. भगवंताचा आनंद कसा असतो हे माऊलीनं या ठिकाणी आमच्या समोर ठेवलं. लौकिकामधनं मला आनंद प्राप्त होत नाही, तो मर्यादित आहे. हे सगळं लक्षात आल्यानंतर आपोआप आपण या भगवंत अनुभवाकडे वळतो. सगळ्या संतांच्याकडे जर आम्ही बघितलं तर आमच्या लक्षामध्ये येईल तुकाराम काय, ज्ञानदेव काय, रामदास काय, अत्यंत संन्यस्त आणि विरक्त वृत्तीमध्ये होते. लौकिकाच्या अंगानं ज्या ज्या सुखसाधनांचा विचार आम्ही आजही करतो त्यातली कुठलीच लौकिकाची सुखकारक भूमिका ही त्यांच्यामध्ये नव्हती. पण तरीही ते सगळे आनंदामध्ये होते, एका समाधानामध्ये होते. म्हणून संतांच्या जवळ समाधानाची श्रीमंती आहे. त्याच समाधानाचं वाटप ते तुम्ही आम्ही त्यांच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला ते करतात की मी समाधानी आहे तसेच तुम्ही समाधानी राहा. म्हणून भगवंताचं अखंड स्मरण म्हणजेच रम्य रमले. भगवंताच्या ठिकाणी आपण स्वतः रमायला हवं आहे. इथे रम्य आणि रमले दोन शब्द ज्ञानदेवांचे आहेत. रम्यमध्ये रमविणे हा भाव आहे. भगवंताच्या अनुषंगानं आम्ही रमून जाणं, त्या नामानं आम्ही रमणं हा एक भाव आहे. आणि रमले म्हणजे ते रमता रमताना आम्ही त्या भगवंताशी तदाकार झालो. म्हणून ज्ञानदेवी रम्य रमले.
त्या भगवंताशी ज्ञानदेव रमून गेले, त्याच्याशी ते तादात्म्य पावत गेले, त्याच्याशी ते अनन्य होत गेले आणि त्यातूनच समाधानाची प्राप्ती त्यांना झाली. म्हणून नामामध्ये आम्ही रमून जाणं, नामामध्ये आम्ही रंगून जाणं, हाच समाधानाचा भाव आमच्यामध्ये आहे. हरीचे चिंतन सर्व काळ. भगवंताशी रमण्यासाठी, समाधानाची प्राप्ती होण्यासाठी हरीचंच चिंतन अखंडपणानं सर्व काळ आम्हाला करायला हवं आहे. आणि ते जर आम्ही करायचं असेल तर त्याचा एक फायदा पुढे कसा होतो, 14व्या अभंगामध्ये ज्ञानदेवांनी आमच्या समोर ठेवला. नित्य सत्य अमित हरिपाठ जैसी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. भगवंताच्या नामस्मरण हे कसं असायला हवं आहे? ते नित्य असायला हवं आहे. ते सत्य ह्या भावनेतून व्हायला हवं आहे. आणि ते अमित म्हणजे अखंड स्वरूपाचं, अमर्याद स्वरूपाचं व्हायला हवं. म्हणून आपली जी साधना आहे ती साधना एक प्रकारानं अखंडपणानं, नित्यपणानं आपल्याला करायची आहे. मी जे साधन स्वीकारलं ते साधन आज केलं आणि उद्याला मी आता करत नाही असं म्हणून चालणार नाही. किंवा आज मला जमलं नाही, उद्याला मी दोन्ही वेळचं करतो, हाही भाव काही वेळेला बरोबर होत नाही. आम्ही साधनेचं ठिकाण आमचं एक असावं, साधनेसाठी वापरलं जाणारे आसन आमचं एकच असावं, साधनेची वेळ आमची एकच असावी. आणि जेवढं म्हणून आम्हाला साधन करणं शक्य आहे ती परिमाण ज्याला म्हणतात ते परिमाणही आपण आपलं ठरवावं. आज अर्धा तास बसलो आणि उद्या 2 तास बसलो असं नको. अर्धा तास 15 मिनटं जेवढं त्याच्यामध्ये जी एकाग्रता माझ्या मनाला मी वळण देऊन निर्माण करेल ती जर वेगवेगळेपणा रोज निर्माण होत गेला तर होणार नाही. या सगळ्याचा परिणाम अशासाठी होतो की आम्ही ज्या वेळेला साधन बसनेला बसतो त्यावेळेला आमची देवता किंवा आमचे सद्गुरू हे त्या ठिकाणी उपस्थित असतात. मग जर आम्ही ते साधन त्यावेळेला केलं नाही तर ते अस्वस्थ होतात, कारण तिथे येऊन त्यांना काही दिसत नाही. आणि त्याचबरोबर सातत्यानं केलेल्या साधनानं त्या वातावरणाला एक स्पंदनाचा भाव तयार होतो, एक वातावरण तिथे तयार होतं, एक शक्ती तिथे तयार होते. आणि म्हणून नित्य सत्य अमित हे 3 भाव नामसाधनेमध्ये आमच्यामध्ये असायला हवे. हरिपाठ जासी. आणि ज्या वेळेला अशा रीतीचं साधन आम्ही करतो त्यावेळेला कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. मृत्यूला सुद्धा त्याच्याकडे बघवत नाही. म्हणजे देहानं आम्हाला मृत्यू येणार नाही असं नाही. आम्ही जन्माला आलेलो आहोत तेव्हा मृत्यू अनिवार्य आहे. पण सामान्य माणसाला असणारी जी मृत्यूची भीती आहे ती मृत्यूची भीती नाम घेणाऱ्या साधकामध्ये राहत नाही. तो अत्यंत सहजपणानं या देहाच्या त्यागाचा क्षण आल्यानंतर त्या भगवंत नामामध्येच तो या देहाचा त्याग करतो. आणि म्हणून पुढे ज्ञानदेव म्हणाले, रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे. मग जर प्रत्यक्ष कळी काळही त्या ठिकाणी घाबरतो, कारण त्या काळावरती भगवंताची सत्ता आहे. ज्या भगवंताची सत्ता काळावरती आहे त्याच भगवंताचं नाम मी घेतो आहे, त्या भगवंताच्या चिंतनामध्ये मी आहे म्हटल्यानंतर काळ मला स्पर्श करू शकत नाही. तसंच रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, हे हळूहळू नाम घेता घेताना त्याच्या जेवढं म्हणून काही तपाचरण घडतं त्या तपाच्या अनंत राशी या वेळेला निर्माण व्हायला लागतात, तेव्हा पापाचे कळप पळती पुढे.
पाप मग तिथे थांबू शकत नाही. पापाचा विचार नामसाधकाच्या मनामध्ये कधीही येत नाही. तो सर्वत्र भगवंतालाच बघतो, भगवंताच्या अस्तित्वाची भावना तो ठेवतो, म्हणून त्याच्याकडून पाप होत नाही. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. भगवान शंकरही हरी हरी हरी, शिवसुद्धा या भगवंताचं हरीचंच स्मरण करतात. म्हणून आपल्याकडे हे फार महत्त्वाचं तत्वचिंतन आहे. विष्णू शिवाचा जप करतात आणि शिव विष्णूचा जप करतात. शंकराच्या मुखामध्ये रामाचं नाम आहे, रामाच्या मुखामध्ये शंकराचं नाम आहे. त्याचा भाव असा आहे की शंकर अध्यात्मविद्येचे मूळ पीठ आहे, आदिगुरु आहेत. जर आदिस्थानावरती हरीचं स्मरण होत असेल, भगवंताचं स्मरण होत असेल, तर त्या ठिकाणी तो शंकर जसा नित्यमुक्त आहे, तसाच जो जो कोणी नाम घेतो तोही मुक्त होणाऱ्या भावनेमध्येच येतो. म्हणून म्हणती जे वाचा तया मोक्ष. मोक्ष म्हणजे मुक्त होणं. जन्ममरणाच्या चक्रामध्ये न राहताना सर्वार्थानं त्या परमात्म स्वरूपाशी सलोकता म्हणण्यापेक्षा सुद्धा सायुज्यता साधणं हा भाव नामधारकाच्या मध्ये येतो. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. म्हणून ज्ञानदेव म्हणाले की ज्या निवृत्तींनी, ज्या सद्गुरूंनी मला हा नारायणाचा पाठ दिला, ते भगवंताचं नाम दिलं, ते नाम जे जे कोणी घेतात ते कसे आहेत? पाविजे उत्तम निजस्थान. आपल्या मूळ आनंद स्वरूपाला आपण प्राप्त करतो. आणि म्हणून स्वतःचं जे उत्तम मूल स्थान आहे ते भगवंताशी आपलं निगडित आहे. आपण सगळे भगवंतापासून आलेलो आहोत. तो अंश आपल्या प्रत्येकामध्ये आहे. म्हणून भगवंताशीच निगडित आपण सगळे असल्या कारणानं आपल्या प्रत्येकाचं मूळ स्थान भगवंताशी निगडित आहे. लिंगदेहाचा आपल्या नाश होतो, सगळ्या वासना निर्मूलन होतात आणि खऱ्या अर्थानं आपण निजस्थानावरती जातो. म्हणून तुकारामाचेही एका अभंगामध्ये शब्द आहेत, जीवाचे जीवन अमृताची तनू, ब्रह्मांड भूषणो नारायण. सुखाचा संगात अंतकासी अंत, निजाचा निवांत नारायण. अशा रीतीनं निवांतपण त्या केवळ एका नारायणाजवळ आपल्याला प्राप्त होते. 15वा अभंग. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. नाम घेताना आम्हाला 3 गोष्टी बघायच्या आहेत. एक, नाम घेणारा मी जसा खरा आहे त्याच्याही पेक्षा भगवंत अधिक खरा आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भगवंत माझ्या हृदयामध्ये आहे तसाच तो प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आहे. तिसरी गोष्ट, भगवंत खरा करता आहे आणि त्याची माझ्या जीवनावरती सत्ता आहे. म्हणून एक नाम हरी द्वैत नाम दुरी. भगवंताचं नाम हेच एकमात्र खरं आहे. बाकी द्वैत निर्माण करणारी सगळी नामं ही बाजूला आहेत, ती आमच्यापासनं दूर आहेत. अद्वैताची भावना वारंवार ज्ञानदेव आमच्या समोर ठेवतात. अद्वैत कुसरी विरळा जाणे. द्वैतामध्ये प्रपंच आहे आणि अद्वैतामध्ये परमार्थ जीवन आहे. आणि म्हणून जो ह्या परमार्थ जीवनाला जाणतो तो कसा आहे? तर तो अद्वैत कुसरी. कौशल्य, कुसरी ह्या शब्दाचा भाव कौशल्य. अद्वैताचं कौशल्य जाणणारा हा खरोखर विरळ आहे. आम्हाला ते जाणायचं आहे. मग ते जाणण्यासाठी समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमा वैरी हरी झाला.
समबुद्धीचा स्वीकार आपल्याला करायचा आहे. बुद्धीला मी समत्वाची बैठक दिली तरच समान असलेल्या हरीच्या ठिकाणी ती आपोआप स्थिर होईल. आणि त्यासाठी शमदमाचा विचार हा आपल्याला करायला हवा. ज्यानं समदमाचा विचार केला त्याच्यापासनं आपोआप हरी त्याच्या ठिकाणी स्थिर झाला. जर आम्ही शमदमाचा विचार केला नाही, आम्ही स्वच्छंदीपणानं वावरलो, विषयांच्या स्वाधीन झालो, तर त्या ठिकाणी आमचापासून भगवंत हा दूर होईल. तिसऱ्या चरणामध्ये ते म्हणाले, सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सर्वा घटी राम. समत्व बुद्धी एकदा आमच्यामध्ये आली की आम्हाला सगळीकडे भगवंत अनुभवाला येतो. घट म्हणजे देह. केवळ माझ्यामध्ये भगवंत आहे आणि इतरांमध्ये तो नाही अशी भूमिका नाही. म्हणून सर्व घटी म्हणजे सगळ्याच देहांमधून, मग ते किडामुंगी असतील, मनुष्य मात्र असतील, त्या सगळ्यांच्या मधून वावरणारं जे परमात्म तत्व आहे ते कुठलं आहे? राम. भगवंत म्हणा, राम म्हणा, आत्मा म्हणा, हा सगळ्यांच्यामध्ये आहे. देहा देही एक, तो एकच आहे. मला दिसताना नानाविध व्यक्ती दिसतील, त्या नानाविध व्यक्तींची नाना वर्ण रंग रूप आकार मला वेगळे दिसतील, पण आत्मतत्वाच्या अनुषंगानं, रामतत्वाच्या अनुषंगानं सगळ्यांच्या मधून एकच राम वावरतो आहे. आणि म्हणून कसा? सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सूर्य ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला सूर्य एकच आहे, पण त्याची अनंत किरणं, सहस्र किरणं या जगामध्ये प्रगट होतात. तसं भगवंत एकच आहे, तो ह्या सगळ्या जीवमात्रांच्या मधून अनंत रश्मींच्या अनुषंगानं व्यक्त होतो आहे. सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागलिया जन्मा मुक्त झालो. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणतात की माझ्या चित्तामध्ये हरिपाठाचा नेम आहे. आपल्या अंतःकरणामध्ये आपण त्या भगवंताचा नेम स्मरणाचा अखंड ठेवावा. श्वास ज्या सहजतेनं येतो, श्वास जसा अखंड येतो, तसं माझ्यामधल्या मनामधलं नाम, अंतःकरणातलं नाम हे चित्तामधलं सहजपणानं मला त्या ठिकाणी असायला हवं. आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं मागिलिया जन्मा मुक्त झालो. ज्या वासनेमधून, ज्या देहबुद्धीमधून मी जन्माला आलो, ती देहबुद्धी क्षीण होते, आत्मबुद्धीही माझी क्षीण आत्मबुद्धीकडे मी वळतो. आणि त्या आत्मबुद्धीमधूनच अदृश्य तत्वामध्ये असलेला परमात्मा मला आकलन होतो. म्हणून नाम जर आपल्यामध्ये काही करत असेल तर आपल्याला ते वासना शून्य करतो. सर्व तऱ्हेच्या वासना आपल्या निःशेष करत नेतं. कोणतीच वासना मग शिल्लक राहत नाही. आणि वासना नाही म्हणून जन्म नाही, जन्म नाही म्हणून खऱ्या अर्थानं आपण मुक्त होतो. जन्माच्या अनुषंगानं गीतेनंही दुःखालय आणि अशाश्वत असे 2 शब्द वापरलेले आहेत. म्हणून जन्म नाही म्हणून दुःख नाही, आणि दुःख नाही म्हणून एक प्रकारानं अखंड आनंद अवस्था तिथे आहे. वेदांतसुद्धा जीवाच्या अनुषंगानं एक विचार सातत्यानं आपल्याला देतो की मुळामध्ये आपण कसे आहोत? नित्य, शुद्ध, बुद्ध आणि मुक्त. हे आपलं प्रत्येकाचं मूळ स्वरूप आहे. पण तरीही शरीराचा संबंध निर्माण होतो, मीपणाची भावना येते, आणि मग आमच्यातलं नित्य बाजूला होतं, शुद्ध बाजूला होतं, आणि मुक्तपणाही बाजूला होतो.
म्हणून कारणासहित निवृत्ती हीच खऱ्या अर्थानं आपल्यामधली निवृत्ती आहे. जन्माचं कारण ज्या वासनेशी निगडित आहे त्या वासनेला मी निवृत्त केलं की मी आपोआप निवृत्त होतो, मी मुक्त होतो. मग जन्माला कारण कुठे आहे? वासना आहे. वासना कुठून आली? कर्मातून आली. म्हणून त्या कर्मामधून मला जर बाजूला व्हायचं असेल तर कर्माचं मूळ जिथे आहे त्या अपेक्षेमधून मी स्वतःला बाजूला करणं, त्या अज्ञानामधून मी बाजूला येणं. आणि त्यासाठी चित्तामध्ये हरिपाठ म्हणजेच भगवंताचं स्मरण, भगवंताचं नाम हे अखंडपणानं, नेम याचा अर्थ काटेकोरपणानं स्वीकारली जाणारी भूमिका. नाही, मी हे करणारच, हे केल्याशिवाय मी बाकीच्या अन्य कोणत्याच गोष्टींचा विचार करणार नाही. अगदी दिवसभरामधल्या राट गाडग्यामध्ये मला काहीही वेळ मिळालेला नाही तर मी रात्री पहिल्यांदा माझी साधना करेन आणि मग मी झोपेन. ह्याला खऱ्या अर्थानं नेम म्हणतात. गुरुदेव रानड्यांच्या परंपरेमधल्या शारक्का म्हणून एक साधक होत्या. एक दिवस उत्सवाच्या कालखंडामध्ये त्या निंबाळला इतकी गर्दी झालेली होती की त्यांना त्यांचं साधन करायला जागाच मिळेना. त्या सगळीकडे फिरल्या आणि बघितलं पण जागा काही त्यांना कुठे दिसेना. मग त्या शेवटी कोठी घरामध्ये शिरल्या आणि कोठी घरामध्ये एका बाजूला सगळं सामान वगैरे होतं आणि दुसऱ्या बाजूला रिकामी झालेली सामानाची पोती, धान्याची पोती एका बाजूला रचलेली होती. त्या पोत्यावरती त्या बसल्या आणि त्यांनी त्यांचं असलेलं साधन पूर्ण केलं. संध्याकाळच्या सत्संगामध्ये गुरुदेवांनी त्यांचा विशेष उल्लेख केला की आज शारक्कांना पोत्यांवरती बसून पण आपलं साधन पूर्ण केलं. हा खऱ्या अर्थानं नेम आहे. म्हणून ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागिलिया जन्मा मुक्त झालो. मला वाटतं आज इथेच थांबूया. 16 पुढच्या ह्याच्यामध्ये आपण हे घेऊया. हरि ओम. काय 10 मिनिटं होती पण अभंग अर्धा राहिला असता. हां.